मित्रांनो, आज तारीख आहे 17 जून, म्हणजे उन्हाळ्याच्याही पलीकडे परिस्थिती आहे आणि अवघ्या 50 फुटाला किती पाणी लागलं आहे. तिथं शेतकऱ्याचा नंबरसुद्धा दिलेला आहे की कंटिन्यू पंप चालून 50 फुटाच्या खाली बोरवेलचं पाणी जात नाही किंवा झरासुद्धा वाजत नाही. मग तुम्हीच विचार करायचा किती इंच पाणी आहे, 2 इंच आहे, 3 इंच आहे, 4 इंच आहे, 5 इंच आहे. आणि ते या वेळेला अजून पाऊसही पडलेला नाही. अख्खा जून महिना संपण्याच्या मार्गावर आहे आणि हवामानाचा विषय झाला तर पुढील 27 तारखेपर्यंत राज्यात फारशा पावसाची अपेक्षा नाही आहे. कुठेही पेरणी होईल किंवा पेरणीयोग्य पाऊस पडेल अशी शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किंवा इतर लागवडीसाठी चांगल्या पावसाची 2-3 पावसाची वाट पाहावी हेच सांगेन. आणि काही हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी हळदी लावल्या आहेत, त्यांना बुरशी लागली कारण टेम्परेचर खूप आहे, पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. आपण कधीही शेतातली पावसाळी लागवड करत असताना 2-3 पाऊस होईपर्यंत, म्हणजे ते कोणी अंदाज दिले असतील, ते सरड्याचं तोंड लाल असो पिवळं असो, त्याच्यावर मला बोलायचं नाही. पण आपण एवढे सुज्ञ असलो पाहिजे की आपल्या जमिनीत पुरेसा ओलावा होईपर्यंत किंवा चांगले पाऊस होईपर्यंत आपल्या विहिरीचं बोरवेलला थोडं तरी पाणी वाढलं पाहिजे, जेणेकरून पाऊस जर उघडला तर आपण त्याचं पाण्याचं व्यवस्थापन करू शकू आणि आपल्या पिकाला, आपल्या खर्चाला आपल्याला वाचवता येईल. राहिला विषय मान्सूनचा, तर मान्सूनचा प्रवास आजही रखडलेलाच आहे. पुढच्या काही दिवस म्हणजे साधारण आज रोजी मॉडेल वाईज जसे काही हवामान खात्याचे मॉडेल दाखवत आहेत तर 27 तारखेपर्यंत तरी राज्यात कुठेही फारशा पावसाची, अल्पशा पावसाव्यतिरिक्त शक्यता नाही आहे. एखाद्या तुरळक ठिकाणी राज्यामध्ये 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता असेल, कधीतरी स्थानिक वातावरण तयार होऊन झालेला पाऊस हा असेल, परंतु खूप काही मोठा मुसळधार पाऊस किंवा शेतातून पाणी बाहेर पडणारा पाऊस असा काही पाऊस होईल अशी शक्यता अजिबात नाही आहे 27पर्यंत. तसं काही वातावरणात बदल झाले, आपण सांगितलं होते की 18-19ला बदल होतील किंवा त्यावेळेला पावसाची शक्यता आहे, परंतु ती आजही दिसत नाही. तशी काही अपडेट आल्यानंतर निश्चित आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. आणि जो काही कोनरचा पॉईंट झाला आहे, इथून साधारण 70 किलोमीटर अंतरावर आमचे पाहुणेच आहेत आणि तिथं आपण आधीही काम केलेलं आहे, जसं नांदेडमध्येही आधी काम केलेलं आहे. आपल्या सर्वांना रिझल्ट माहीत आहेत. शेवटी देणं घेणं हे भगवंताच्या हातात आहे. आपण फक्त एक मार्ग आणि रस्ता दाखवणारे आहोत. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या आशा तिथं पल्लवित झाल्यात. आपण 2 ठिकाणी बोरवेल दिला, जिथं पाणीच नव्हतं तिथंही त्या फॅक्टरीसाठी पाणी लागलं आहे आणि इथं या शेतकऱ्याच्या बागेसाठी भरपूर प्रमाणात पाणी लागलं आहे. शेतकऱ्यांनासुद्धा एवढंच सांगायचं आहे की त्यांचं मत आहे की मोठा पंप टाकू आणखी. माझं मत आहे की जे भेटलं आहे त्यात आपण समाधानी राहावं. देणारानं इतकं दिलं आहे तेवढ्यातून आपण समाधानी राहून त्याच पंपावर किंवा जे काही पाणी भेटतं आहे त्या पंपाच्या माध्यमातून ते आपण घ्यावं. उरलेलं पाणी समोर जात राहील एवढी विनंती करतो आणि तिथं त्यांच्याकडं जाण्याचा प्रयत्न 2 दिवसामध्ये निश्चित करतो. आमचे नागनाथ भाऊसुद्धा फोन करत आहेत, परंतु नागनाथ भाऊ वर्कशॉपची कामं एवढी आहेत, शेतातली कामं आहेत, त्यामुळं आता जर झालं तर 1 दिवसासाठी कोणाड आणि तुमच्याकडे निश्चित मी येण्याचा प्रयत्न करेल. बाकी आपल्या सर्वांची विदा घेतो. संध्याकाळी लाईव्हमध्ये भेटण्याचा प्रयत्न करू. कसं आहे 2-3 दिवस झाले आपल्याला लाईव्ह घ्यायचं आहे, परंतु इथं गॅरेजहूनच 11 वाजेपर्यंत हलणं होत नाही. तिकडं सकाळी आंबे तोडावं लागतात, आंबे पार्सल करावं लागतात, 11 वाजता वर्कशॉपला यावं लागते. इथून जायला बऱ्याच गाड्या असतात कारण रात्रीसुद्धा कोणाला एमर्जन्सी गाड्या येतात. त्यामुळं कधीकधी 11-12 काय वेळेचं काही भान राहिलेलं नाही. त्यामुळं बाकी आपण काही महाराष्ट्रातल्या लोकांना शब्द दिले असतील किंवा सातारकर असतील, त्यानंतर पंढरपूरची मंडळी आहे किंवा तेलंगणा आहे, त्यानंतर नांदेडची आहे, तर यावर्षी तर काही शक्य होईल मला वाटत नाही. जर झालं शक्य तर निश्चित तुमच्यासाठी प्रयत्न करेल एवढं सांगतो आणि इथंच थांबतो.